तर राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांनी उमेदवारी दाखल केली। राज्यसभेसाठी उत्सुक असलेले भुजबळ देखील नाराजी दूर ठेवून अर्ज भरायला आले खरे, पण अर्ज भरून झाल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाराजी बोलून दाखवली। इतरांची मुलं कशी राज्यसभा विधानसभेत आहेत, तोच न्याय आपल्याला मिळावा असं त्यांनी बोलून दाखवलं। मात्र आपण कबड्डी के खिलाडी आहोत, शतरंजचे नाही असंही त्यांनी म्हटलं। दरम्यान भुजबळांची सुप्रिया सुळेंनी पाठराखण केली आहे। माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो, परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आणि ते एक दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्यावेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू। त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही। जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांकडून। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती, परंतु ते आता तो अन्याय काय आहे की चालायचं आता आणखी पुढे, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ, शतरंज नहीं जमता है मुझे। धन्यवाद। ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केलेत, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय? जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवार साहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे। आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता जो खरं मिळू शकला असता। पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.